स्टुडंट, आता आपण परत एक नवीन टॉपिक बघणार आहोत. तो आहे एस्केप वेलोसिटी. वी हॅव सीन दॅट when a ball is thrown upwards, the velocity decreases because of the gravitation of the earth. The velocity becomes zero after reaching a certain height, and after that the stone starts falling down. एक certain height ला स्टोन किंवा तो बॉल जातो, तिकडे त्याची वेलोसिटी डिक्रीज होते आणि मग तो परत खाली येतो. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन द इनिशियल वेलोसिटी. According to the Newton's third equation of motion is v square is equal to u square plus 2as. V is the final velocity of the ball, that is 0, and a is equal to minus g, that is acceleration due to gravity. V is 0, so we have put this value of v in this equation. So 0 is equal to u square plus a u square plus 2a. We have put the value of a, that is minus g, into s. S is the height and the minimum height of the ball. S is equal to, now what we have done, we have put s there only, but we have changed all these positions. So when u goes that side, it becomes minus u square, and 2 minus g into s. So when it goes that side, it becomes divide. So 2g, u square upon 2g. So s is equal to minus u square upon 2g. Thus, higher the initial velocity u, larger is the height reached by the ball. जर इनिशियल वेलोसिटी जास्त आहे तर तो बॉल सुद्धा जास्त हाईटला जाणार. The reason for this is that higher the initial velocity, the ball will oppose the gravity of the earth more, and larger will the height to which it will reach. जर velocity जास्त असेल, इनिशियल वेलोसिटी, तर काय करणार, तो बॉल जो आहे तो अर्थच्या ग्रॅव्हिटीला अपोज करणार आणि तो जास्त हाईटला जायचा प्रयत्न करणार. वी हॅव सीन अबाउट दॅट द व्हॅल्यू ऑफ जी कीप डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. जेव्हा आपण अर्थच्या सरफेसला खूप उंच जातो तेव्हा जीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होत जाते. Thus the force pulling the ball downward decreases as the ball goes up. म्हणजे जो फोर्स बॉलला खाली खेचणार आहे तो सुद्धा काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार. इफ वी कीप इंक्रीजिंग द इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉल, इट विल रीच larger and larger height, and above the particular value of a initial velocity of the ball will able to overcome the downward pull of the earth. एक सर्टन विशिष्ट हाईटला तो बॉल एवढा वरती जाणार की त्याला अर्थ आपल्यापर्यंत परत खेचू शकणार नाही, अँड कॅन एस्केप द अर्थ फॉर एव्हर. वी विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. एक विशिष्ट हाईटला तो एवढा वरती जाणार की त्याला अर्थ आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी खाली खेचू शकणार नाही आणि तो वरतीच एस्केप होणार. दिस वेलोसिटी इज कॉल्ड एज अ एस्केप वेलोसिटी. या वेलोसिटीला एस्केप वेलोसिटी बोललं जातं. वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय यूजिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲज फॉलोज. अ object going vertical upwards from the surface of the earth having a initial velocity equal to the escape velocity. vertically upwards जाणारा जो ऑब्जेक्ट आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, इनिशियल वेलोसिटी इज इक्वल टू द एस्केप वेलोसिटी. एस्केप्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. तो काय करतो, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एस्केप करतो, म्हणून सोडून देतो. The force of gravity being
इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी कसा आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. becomes 0 only at the infinite distance from the earth. Infinite distance ला हा जो आहे काय, the force of a gravity being universally proportional to the square of a distance तो 0 बनतो. This means that for the object to be free from the gravity of the earth it has to reach a infinite distance from the earth. जर त्याला अर्थच्या ग्रॅव्हिटीपासून आपल्याला सोडवायचं आहे तर त्याला एकतर इन्फायनाईट डिस्टन्सला जायला लागणार, म्हणजे तो अर्थवरती परत येणार नाही. एक्झाम्पल, द ऑब्जेक्ट विल कम टू द रेस्ट ॲट द इन्फायनाईट डिस्टन्स अँड विल स्टे देअर. तो तिथेच रेस्टला जाणार आणि मग तो तिथेच राहणार, तो परत खाली येणार नाही. तर आता आपण ह्या भागामध्ये काय बघितलं? एस्केप वेलॉसिटी. मला असं वाटतं तुम्हाला एस्केप वेलॉसिटी थरोली समजलं असेल. थँक्यू.